इतिहास रूप माझे विलोभनीय, इतिहास माझा अतुलनीय, सौंदर्य पाहुणी माझे जग होते दंग. पण काय करू आज बदललाय माझा रंग, आज बदललाय माझा रंग. ऐका माझी करुण कहाणी, बोलत आहे ताजमहलाची बाणी, आज बोलत आहे ताजमहलाची बाणी. हो मीच तो, यमुना तीरावर आग्रा येथे स्थित असलेले जगातील सर्वात सुंदर वास्तूंपैकी एक, जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजेच ताजमहल. पांढरा शुभ्र संगमरवरी दगड, रेखीव कोरीव काम, किरीट, कलश, घुमट आणि मिनार इत्यादी दिसत असते. पण काळाने या सौंदर्याच्याही काया पालट केली आणि माझ्यासमोरच्या तलावात माझे प्रतिबिंब जे मी रोज आरशाप्रमाणे कौतुकाने पाहायचो ते पिवळसर व्हायला लागले. आज माझा रंग पिवळा पडला आहे आणि त्याला जबाबदार आहेस हे मानवा तू सगळ्या पृथ्वीवरती हवा प्रदूषण वाढवले आहेस आणि या सर्वांमुळे ताजमहलावरती अंगपास पडून माझा रंग बदलला आहे. ताजमहलाच्या पांढरशुभ्र संगमरवरी दगडासोबत अम्ल पावसाची प्रक्रिया होऊन पावसासारखा एक पदार्थ तयार झाला, ज्याने मला संगमरवरी कर्करोग झाला. आता मंडळी तुम्हीच सांगा, याला जबाबदार कोण? तुम्हीच ना. मग याला आळाही तुम्हीच घाला. ताजवरील सर्व उद्योग बंद करा. आग्र्यामध्ये ग्रीन मास ट्रान्झिशन सिस्टीमची स्थापना करा. शेवटी भारताची ती एक ऐतिहासिक संपत्ती आहे आणि म्हणूनच म्हणतो हिंदुस्तान की शान है वो सिर का ताज, हिंदुस्तान की शान है वो सिर का ताज. लेकिन प्रदूषण से बचने की जरूरत है आज, प्रदूषण से बचने की जरूरत है आज. ओळखलं तर असेलच, मी तुमचा प्रिय चांदमामा आणि सूर्यनारायण. विसरलात का मला? लहानपणी मला बघितल्याशिवाय आणि चांदमामा दमलास का गाणे म्हटल्याशिवाय न झोपणारे तुम्ही. आज मात्र वर्षानुवर्ष माझ्याकडे पाहायलाही तुम्हाला वेळ नाही. खंत वाटते मला. पृथ्वी तलावरच्या प्रत्येक नैसर्गिक घटकाचे म्हणजेच पावा, ध्वनी इत्यादींचे प्रदूषण तर तुम्ही केलेच आहेत, पण आता मला देखील सोडले नाही. प्रदूषण करण्यापासून प्रकाश प्रदूषण हा आधुनिक काळातील प्रदूषणाचा प्रकार आहे. इतर प्रदूषणांप्रमाणे सर्व शहरांना प्रकाश प्रदूषणाने ग्रासले आहे. एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला आणि तेव्हापासून प्रत्येक घर विजेच्या दिव्याने उजाडायला लागले. पूर्वीच्या काळी माणूस सर्व कामांचे वेळापत्रक सूर्योदय आणि सूर्यास्ताप्रमाणे ठरवायचे, पण विकास प्रक्रियेत सर्वत्र आलेले प्रचंड क्षमतेचे दिवे यामुळे प्रकाश प्रदूषणाची समस्या निर्माण झाली. या लुमिनस प्रदूषण असे देखील म्हणतात. प्राणी आणि पक्ष्यांवर देखील याचा परिणाम होतो बरं का. त्यांना दिवस आणि रात्र यातला फरकच कळत नाही. प्रखर प्रकाशामुळे रात्र झाल्याचं जाणवतच नाही आणि म्हणूनच त्यांचे जीवनचक्र दिवसेंदिवस बिघडत चाललेले आहे. म्हणूनच म्हणते, जसे आपण इतर प्रदूषणांबाबत जागरूक झालो आहोत त्याचप्रमाणे प्रकाश प्रदूषणाबाबत देखील वेळेत सावध होणे गरजेचे आहे. नैसर्गिक पडणाऱ्या प्रकाशाचा वापर करून आपण आपले जास्तीत जास्त जीवन जगायला हवे. म्हणून म्हणते, कृत्रिम तीव्र प्रकाश टाळा, निशाचर प्राणी पक्ष्यांचा भरुद्या मेळावा. धन्यवाद. जुळवली दोन्ही कर, माझ्यावर सुरक्षा कवच धर. आधीच अतिरिक्त किरणांची कहर, त्यात प्रदूषणाची भर. म्हणूनच तर सांगत आहे माझा छत्रीसारखा कर, माझा छत्रीसारखा कर. काय मित्रांनो, कसे आहात? सर्वजण अगदी स्वस्थ आणि मस्तीचं आहात. आनंद वाटला तुम्हा सर्वांना निरोगी पाहून. सर्वांची कल्याण करायला मला नेहमीच आवडते. नमस्कार, मी आहे तुमचं ओझोन थर. मी तुम्हाला दिसत नसलो तरी माझे अस्तित्व हे तितकेच महत्त्वाचे आहे. ऊर्जेचा मुख्य स्रोत असणाऱ्या सूर्यापासून उष्णता आणि प्रकाश, त्याचबरोबर अतिनील किरणांचा देखील मारा पृथ्वीवरती होतो. या किरणांमुळे सजीवसृष्टी धोक्यात येते. ओझोन प्रदूषणामुळे गंभीर रोग होऊन मृत्यू होण्याची संभावना देखील असते. पण तुम्ही कशाला घाबरता? मी आहे ना तुमची सर्वात मोठी धार. माझे कामच आहे यातील हानिकारक किरणांना शोषून घेणे. म्हणूनच तर मला संरक्षण छत्री असे म्हटले जाते. हा थर संपुष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ओझोनच्या संरक्षण कवचाला अनेक ठिकाणी छिद्र पडलेले असून तो विरळ होत चाललेले आहे. आपण AC, रेफ्रिजरेटर, वाहने त्यांचा वापर प्रमाणात केला पाहिजे. मुख्य म्हणजे जंगलतोड थांबवली पाहिजे. निर्मिती आणि वापर पूर्णपणे थांबवली पाहिजे. तशी योजना व त्याची
पद्धतशीरपणे अंमलबजावणी काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. म्हणूनच तो म्हणतो, सूर्याच्या अतिकिरणांची करेन मी 2 हात. हे माणसा, फक्त असू दे तुझी साथ. मला